67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचंय की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे। कुठे पैसे वळवण्याची गरज नाही, आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। थोडंफार काय इकडे तिकडे होईल, पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही, काढला जाणार नाही। सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील, सगळ्या विभागाला, समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल, असं कोणताही निधी इकडे तिकडे वळवण्यात येणार नाही। तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती नाही, फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल 2-4-8 दिवसापुरती, पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी राहणार नाही। जो सामना झालेला आहे 400 कोटी रुपये वाढवण्यात आलेला आहे सामाजिक न्याय भवनाचे, मला वाटतं तात्पुरती व्यवस्था जी असेल ते काही कायमचे वळवले असं नाहीये। मला माहिती नाही, मी माहितीने सांगेल, पण अशा पद्धतीने मी आता 35 वर्षाले आमदार आहे, मी 15 वर्षाले मंत्री पण होतो। अशा पद्धतीने टेम्पररी व्यवस्था असेल तात्पुरती ती करावी लागते, त्याप्रमाणे केली असेल, पण ते काही कायमस्वरूपी वळवलेले नसतील, ते वळवता येत नाही। 2-4-8 दिवसापूर्वी तात्पुरती जो असतं ते असेल। सगळ्यांनाच वाटतं, आपण बोर्ड पाहिलेले का इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं। आता राऊत म्हणतात की हा होणार नाही, तो होणार नाही, पण राऊतांनी तो उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करून टाकलेला आहे। देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले, किती वेळा रेकॉर्ड आहे। त्यांना काय एवढं वाईट वाटतंय कोणी काही म्हटल्यावर, आणि प्रत्येकाची इच्छा असते तो व्यक्त करत असतो, पण काय ठरवत असतो कोण काय होणार आहे म्हणून। राऊत म्हणताय भाऊ की अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणताय। राऊत त्यांना डोकं तपासलं पाहिजे। आता आम्ही मशीन लावलेलं MRI नवीन, त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचा आपण मला असं वाटतं पहिल्यांदा ट्रायल त्याच्या डोक्याची इथेच घ्यावी। ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का? डोकं फिरल्यासारखं ते बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता किंमत देते ना काही फार अर्थ नाही। राज ठाकरे आता भारतात आलेले आहेत असं संजय राऊत पण म्हणतायत। येऊ दे, मग कुठे गेले तो? बाहेर गेले तर फिरायला गेले तर आले असतील आता। जिल्ह्यातले 2 माजी मंत्री, 4 माजी आमदार आज शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत। शरद पवार पक्षाला चांगलं आहे, आनंद आहे, ते आमचे मित्रपक्ष आहे, आमच्या मित्रपक्षाला येत आहेत, पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होता, पण आता तो पाळला गेलेला नाही। आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये।